मॅजेस्टिक कळंबोली विरुद्ध व्ही लॉयन्स ओडिशा, त्यानंतर US उमेश 11 विरुद्ध NSP बॉयज नालासोपारा, रॉयल वॉरियर्स JR स्पोर्ट्स विरुद्ध मयूर 11 परेल, ताई पॅकर्स पालघर विरुद्ध राजमुद्रा विक्रोलियन्स असे 8 संघ 23 तारखेला खेळतील आणि 24 तारखेला 8-8 षटकांच्या सेमी फायनल आणि फायनल तुमच्या भेटीला येतील. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. सोनारपाडा टीम आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सोनारपाडा टीम, ईश्वरी 11 सोनारपाडा, शेळके ब्रदर्स पोगाव या दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या सामन्याला आता सुरुवात होईल. योगेश पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला सूरज पाटील, वाघिवलीवाडा गावचा हा खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश, आणि ज्याच्या नावाभोवती वलय सोनारपाडा टीम म्हटल्यानंतर अमोल, योगेश नेहमी चर्चेमध्ये राहिलेले खेळाडू आहेत. समीर पाटील टीमचे खेळाडू, मला वाटतं त्यांनी निवृत्ती देखील जाहीर केली आहे. असे अनेक नामांकित खेळाडू या टीमने दिलेत. रिद्देश पाटील असेल, त्यांचा गोलंदाज, लेफ्ट आर्म सीमर, सोनारपाडा कल्याण डोंबिवलीला बिलॉंग करणारा हा संघ. आणि त्यांच्या विरोधात याच परिसरातील भिवंडीचा शेळके ब्रदर्स पोगाव. मॅच स्टार्ट. पहिल्या सामन्याला इथे आता आपण पाहिले की तो सामना संपला आणि दुसऱ्या सामन्याला आता सुरुवात होते. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज विश्वजित ठाकूर गोलंदाजी करताना दिसेल. टीम शेळके ब्रदर्स पोगाव कडून ईश्वरी 11 सोनारपाडाच्या विरुद्ध खेळत असताना 6 षटकांची लढत आहे. थोड्या गोष्टी ॲडिशनल आहेत. आयकॉन प्रत्येक संघाला मिळतात आणि आयकॉनलाच कुठेतरी सुरुवात करण्याची संधी मिळते. विश्वजित ठाकूर येतोय आणि पाहूया या संघाला कशी सुरुवात मिळून देते. समोर आव्हान आहे सूरज पाटीलला विश्वजितच्या, आणि आता हे आव्हान तो पेलतोय का ते देखील प्रेक्षक पाहतील. दरम्यान दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि स्टार्ट होते आजच्या वेळेत दुसरी मॅच. 2 बॅटर सूरज आणि योगेश करतील सुरुवात ईश्वरी 11 सोनारपाडासाठी. सेकंड मॅच 5 मिनिटांमध्ये 1 षटक टाकणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. विश्वजित पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल थोडासा आपटलेला बॉल होता. बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. फाईन लेगचा फिल्डर थोडासा मागे धावतोय आणि साठलेल्या पाण्याच्या डबक्यात बॉल पडेल तोपर्यंत 1 धाव मिळवताना दिसतोय ते सूरज पाटील. जितक्या वेगानं चेंडू विश्वजित हाताळतोय तितक्याच वेगानं बॅट्सविंग आपल्याला पाहायला मिळाली. सूरजची पण त्या ठिकाणी नोमॅन्स लँडमध्ये बॉल येतोय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र थोडे दूर राहिले. पूर्ण होते एक सिंगल आणि धावफलकावर 1 धाव होते सूरजच्या बॅटमधून. स्ट्रायकर एंडला आता योगेश. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल इथे नक्की पाहायला मिळेल, परंतु पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. प्रत्येक षटक 5 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं आहे. 5 मिनिटांच्या जास्त वेळ घेतला तर 3 धावांची पेनल्टी पहिले, त्यानंतर 5 आणि नंतर 10 धावांची पेनल्टी आहे, लक्षात घ्या. विश्वजित ठाकूर दुसरा बॉल, बॅटची कडा घेतली, मागे चालल्या विकेट किपरच्या. दुसऱ्या बॉलवर फक्त 1च धाव मिळताना दिसेल. दोन्ही बॉलवर संधी निर्माण नक्की केली होती, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मागे थोडंसं पाणी साठलंय आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट किपरच्या मागे एक पहिली धाव खात्यामध्ये जाते योगेश पाटीलच्या. क्षेत्ररक्षकांसाठी तारेवरची कसरत आहे. खरं पूर्ण मैदानाचा आपण व्यवस्थित आढावा घेतला तर प्राणी प्रत्येक झोनमध्ये साचलेला आहे. अशा वेळेला क्षेत्ररक्षण देखील चांगलं होण्याची अपेक्षा कॅप्टनला असते. विश्वजित समोर सूरज. हो, यावेळेला एक चांगला बॉल.
त्याच्यापर्यंत पोहोचू. सध्या रिव्ह्यू उपलब्ध नाहीयेत, दोन्ही टीम लक्षात घ्या. हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पाहताय. सध्या रिव्ह्यू उपलब्ध नाहीयेत, पॉवर कट झाली होती. परत एक वेळा आता नो बॉलचा इशारा येईल, कारण या अगोदर व्हाईट बॉल घोषित केला होता, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 4. शेळके ब्रदर्स पोगावच्या विरुद्ध ईश्वरी 11 सोनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान हा दुसरा सामना. आर के फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आजचा दुसरा दिवस. 8 टीम ग्रामीण गटातल्या आजही खेळतील. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाईल सूरजच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय हानी झालेली नाहीये विकेटच्या स्वरूपात. धावाही तेवढ्या जास्त आलेल्या नाहीयेत. ईश्वरी 11 सोनारपाडासाठी पहिलं षटक इथे संपलंय. विश्वजित ठाकूरने ते टाकलं. शेळके ब्रदर्स पोगावसाठी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा. संघामध्ये निवड झाले तर 100% योगदान द्यायचं आणि ते 100% योगदान विश्वजित ठाकूर यांच्या वतीनं पाहायला मिळते. एकही विकेट त्यांच्या खात्यात जात नाहीये, पण त्यांनी जी प्रभावी गोलंदाजी करायची होती त्यांनी ती केलेली आहे आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते. सुरुवात सोपी नसते, सुरुवातीसाठी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत विश्वजितने घेतली आणि सूरज आणि योगेशच्या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं. मोठे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाजांचे प्रयत्न दिसून आले, पण आउटफील्ड स्लो आहे. त्याचमुळे काही सिंगल्स पहिल्या षटकात पाहायला मिळाल्या. 3 डॉट्स, 1 वाईड आणि 1 नो. तर एकंदरीत पहिल्या षटकावर वरचष्मा राहिलेला आहे तो म्हणजे गोलंदाज विश्वजित ठाकूरचा. नवीन गोलंदाज वापरला जातोय. आता शेळके ब्रदर्स पोगाव या संघाकडून अजून एक हरहुन्नर असा गोलंदाज अविनाश शेळके बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत आणि आता पाहूया अविनाशच्या वतीनं तशीच साथ जी विश्वजितने दिलेली आहे पोगावला ती मिळते का. दुसरं षटक पॉवर प्लेचं. 2 षटकांचा पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये देखील पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर भिवंडी मान्सून ब्लास्टमध्ये 70-70 प्रस्तुती स्पर्धा आपण पाहिली. 12-12 षटकांचे सामने. याही स्पर्धेमध्ये 8 षटकांचे सामने नक्कीच तुम्हाला सेमीफायनल आणि फायनलचे पाहायला मिळतील. शेवटच्या दिवशी भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजन आणि इथे मात्र प्लेड ऑन झालाय. बॅटची कडा कदाचित घेतली आणि बरोबर लेग स्टिकला जाऊन बॉल धडकलाय. पहिली विकेट गमावली आहे टीम सोनारपाडाने. आउट होणारा फलंदाज सूरज पाटील. सूरज ऑफस्टम्पच्या जवळ येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन बॉल यष्टांवर आदळलेला आहे आणि आयकॉन खेळाडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 धावा करून सूरज बाद झाला आणि हा पहिला धक्का बसलाय तो म्हणजेच 5 या आकड्यावर. आणि तो आनंद, तो जल्लोष अविनाशच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय, कारण आता जी आवश्यकता आहे, ती जी प्रायोरिटी आहे विकेटचा शोध घेण्याची, ती प्रायोरिटी त्यांनी पूर्ण केली आणि पहिला धक्का बसलेला आहे ईश्वरी 11 सोनारपाडाला. योगेश पाटीलला आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. अमोल पाटील या टीम मध्ये नक्की आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, त्याच्यामुळे एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल ईश्वरी 11 सोनारपाडाला या मॅच मध्ये. न्यू बॅटर अमोल पाटील मैदानामध्ये येतोय. टीमचा कॅप्टन ईश्वरी 11 सोनारपाडा नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे, परंतु आता जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. परंतु मी कौतुक करेन गोलंदाज अविनाशचं. पहिल्याच बॉलवर त्याच्या खात्यामध्ये विकेट आहे. बॅटच्या आतमधली कडा आणि लेग स्टंपला जाऊन बॉल धडकलाय. आज दुसरा दिवस भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा 16 ग्रामीण गटातील संघ, 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंचा तडका या स्पर्धेला देण्यात आला आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन देखील 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. उद्यापासून या स्पर्धेमध्ये खुल्या गटाला सुरुवात होईल. पहिलाच बॉल थोडासा बॅकफुटला जात असताना खूपच चांगला फटका इथे सजवलाय. बॉल चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा मिळतील. फलंदाज अमोलचं इथे खातं उघडलंय, तिथे थोडंसं पाणी साठलंय, त्याचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला होतोय. आउटफील्ड वेट असल्यामुळे, भरपूर पाणी साठल्यामुळे बॉल थोडेसे थांबतात. थोडी वीट मिळाली हा स्ट्रोक खेळताना आणि एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये त्यांनी टार्गेट केलं. सुरुवात चांगली मिळाली अमोल पाटीलला आणि तो कॉन्फिडन्स खेळण्याच्या शैलीवरून दिसून येतो. अविनाशच्या विरोधात तो 2 धावांचा फटका आणि धावसंख्या पोहोचते आता 7 वर. पाहूया यानंतर पावसाचा प्रभाव कुठल्या संघावर पडेल, येणारा काळ दर्शवेल. शॉर्ट बॉलचा वापर. इथे मात्र पुलचा फटका फसलाय. बॅटची वरची कडा घेतली. अमोल स्वतःवर नाराज आहे, परंतु इथे आपण पाहतोय अविनाशची भेदकता दिसते. हलकासा पाऊस पडतोय, त्याचा फायदा. खेळपट्टीवर थोडासा ओलावा, पाणी साठलंय, त्याचा चांगला फायदा उचलत असताना अविनाश.
पाऊस खूप काही सांगून जातोय काल देखील तसंच चित्र पाहायला मिळालं. पावसाची मदत खरं तर गोलंदाजाला मिळालेली आहे. अविनाश त्याच्या खात्यातली दुसरी विकेट घेतो. हे षटक आतापर्यंत अविनाशने खूप चांगलं हाताळलेलं आहे. सुरुवातच विकेटने केली आणि त्यानंतर अमोल पाटील यांना बाद करण्यासाठी त्यांनी सशर्त प्रयत्न केले. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्यासाठी प्रवृत्त केलं. बॅटची एज आणि बॉल विकेट किपर सुमित डेकळेच्या हातामध्ये. आतापर्यंत चांगलाच खेळ पोगाव या संघाकडून पाहायला मिळते. 2 फलंदाज सूरज आणि अमोल झाले बाद. 7 धावा धावफलकावर ईश्वरी 11 सोनारपाडा. आणि याच दरम्यान सचिनजी बाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आपण पाहतो. एनबी ट्रॉफी एक पुण्यातील नामांकित मोठी स्पर्धा निलेशदादा भिंताळे यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचं आयोजन सागरजी भिंताळे यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्या स्पर्धेची देखरेख जबाबदारीने दरवर्षीप्रमाणे ज्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते असे सचिनजी बाळ क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर अफजलजी यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. सोनारपाडा टीम आपला 12th मॅन लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. न्यू बॅटर करण ठाकूर. करण ठाकूर नावात रन आहेत आणि आल्या आल्या सुरुवात देखील झाली आहे. कारण पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका त्याने सजवलाय. थोडासा स्लॉक मध्ये बॉल होता आणि स्लॉक हिट करत असताना 6 धावा. रबर क्रिकेट हे वेट अँड वॉचचं नाही आहे, तर समोरच्या संघाची वाट लावण्यासाठी पहिल्या चेंडूपासून ती तयारी करावी लागते आणि अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल ऑन ड्राईव्ह करताना सीमारेषेच्या बाहेर पाठवला आणि हा षटकार जो खूप आवश्यक होता येतोय सोनारपाडा संघासाठी. फलंदाज आहे करण. परत मागे लेन खेचली आहे. ही चांगली गोलंदाजी आहे अविनाशची. माहिती आहे मागचा बॉल थोडासा पुढे टाकला, त्याच्यावर 6 धावा वसूल केल्या फलंदाजाने. त्याच्यानंतर लेंथ मध्ये परिवर्तन, थोडासा मागे टाकला टप्पा, सरळ गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या षटकातला. 2 विकेट या ओव्हरमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अविनाश शेळकेने. शेळके ब्रदर्स पोगाव एका नव्या उमेदीने उतरला या स्पर्धेमध्ये. आणखीन एक शॉर्ट बॉलचा वापर, परफ्यूम डिलिव्हरी, सरळ गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये खांद्यामध्ये आणि बरोबर नाका जवळून विकेट किपरचा वेध घेणारा बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 13-2 सोनारपाडा. खरं तर पोगाव संघाचा थक्क करणारा प्रवास जसा आपण उल्लेख केला होता टॉसच्या समयी या 70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पोगावच्या वतीने तसाच चांगला खेळ पाहायला मिळालेला आहे आणि आता सुद्धा तसाच. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13-2 आणि आता रिव्ह्यू उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आता रिव्ह्यू घेऊ शकता दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी. सर्व गोष्टींवर मात करून पुन्हा एकदा 70 स्पोर्ट्स आपल्या भेटीला. मगाशी पॉवर कट झाल्यामुळे आपण रिव्ह्यू दिला नव्हता आणि हे तुमच्या दोन्ही 12th मॅनला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आता रिव्ह्यू उपलब्ध झालेला आहे. इंटरनॅशनल मॅचेसमध्ये देखील, IPLच्या मॅचेसमध्ये देखील भरपूर वेळेला या गोष्टी होतात. हॉकाय बंद पडल्यानंतर, बॉल ट्रॅकिंग सिस्टीम बंद झाल्यानंतर, अल्ट्राएज स्निकोमीटर बंद झाल्यानंतर बहुतांश वेळेला या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शेवटी टेक्निकल बाबी आहेत, त्याच्यावर माणसाने मात अजून केलेली नाहीये. मायक्रोसॉफ्ट बंद पडू शकतं, त्याच्यामुळे विमानाची तिकीट देखील लिहून द्यावी लागली इंटरनॅशनल एअरपोर्टला. त्या सर्व गोष्टी होतात. विश्वजित ठाकूर नाव बॅक टू क्रिकेट. पहिलाच बॉल काय लेंथ बॉलचा वापर केला विश्वजित ठाकूरने. परत एक वेळा भन्नाट वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा अचूकता भेदकता विश्वजितकडे. कुठल्याच फलंदाजाला सेट होण्याची मुभा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू देत नाहीयेत गोलंदाज. आतापर्यंत 2 गोलंदाज वापरलेले आहेत, विश्वजित, अविनाश आणि विश्वरत्न. या षटकाची सुरुवात सुद्धा डॉटने केली. परत एक वेळा भन्नाट वेग, टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी. आणि माहिती आहे सोनारपाडा टीमला 2 ओव्हरचा स्पेल विश्वजितचा आहे, त्याच्यानंतर आक्रमण आपण करू शकतो. परंतु तुम्हाला याही ओव्हरमध्ये थोडेसे हात उघडावे लागतील. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तितकीशी संधी तर मिळतच नाही आणि त्यातल्या त्यात तुम्हाला संधीचा शोध घ्यायचा असतो आणि आतापर्यंत तोच प्रयत्न सातत्याने योगेशच्या वतीने केला जातोय. पण आतापर्यंत या षटकाचा आढावा घेतला तर विश्वजित ठाकूरचाच दबदबा आतापर्यंत या षटकाच्या सुरुवातीला पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबले 13वर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल विश्वजित ठाकूर यांच्याकडून. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, चुकलाय विश्वजित, थांबलाय आणि डेड बॉलचा इशारा. ही चांगली गोष्ट आहे कारण मोठा खेळाडू आहे. अशा परिस्थितीमध्ये दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. यावेळेला चांगला बाउन्स घेत बॉल विकेट कीपरकडे कॅरी होतोय आणि त्यामुळे आता पाहूया बॅटिंग करणारा संघ नक्की DRS साठी जाईल.
आणि घेतलेला आहे बॅटरने हा रिव्ह्यू. आता तो उपलब्ध आहे. ऑनफिल्ड अंपायरने तर नक्कीच सांगितलं होतं हा चांगला योग्य बॉल होता, परंतु आता त्याला चॅलेंज केलंय बॅटरने. कारण पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावर, त्याच्यानंतर या बॉलवर भन्नाट वेग आणि उसळी प्राप्त झाली. आता टीव्ही अंपायर निर्णय देतील. हालचाल विचारत बॉल विकेटकीपरच्या हातात आला. सुमित ढेकळे विकेटकीपरच्या विकेट पाहायला मिळतात. 2 आयकॉन निवडले जात आहेत, ते म्हणजे भोगावकडून वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर्स सुमित ढेकळे आणि विश्वजित ठाकूर यांना निवडले गेलेले आहे. आपण जर ईश्वरी 11 सोनारपाडा या संघाचा विचार केला तर सूरज पाटील जो आयकॉन खेळाडू होता तो बाद झाला. पण अजूनही आपण पाहूया करण आणि योगेश या दोघांकडून अपेक्षा आहे. तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. तर या ठिकाणी चांगल्याच बाउन्स, अप टू डेट बाउन्स, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. विश्वजित ठाकूरचा हा पूर्वार्धाचा खेळ आपल्या संघासाठी चांगलाच राहिलाय. चांगली गोलंदाजी योगेशच्या अगेन्स्ट. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. हे प्लॅनिंग आहे विश्वजित ठाकूरचं. थोडंसं बॅकफुटला लोटलं. पहिले बॉल थोडेसे शॉर्ट बॉल, त्याच्यानंतर शॉर्ट ऑफ गुड लेन्थचा वापर त्याने केला आणि त्याच्यानंतर त्याला माहिती होतं की आता फलंदाज थोडासा बॅकफुटलाच खेळेल, तो शॉर्ट बॉलचा वेट करेल आणि लगेच बॉल थोडासा पुढे ओव्हर पिच टाकला. 14 धावा 2 गडी बाद. आणि म्हणतात ना नेहमीच की प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागेल आणि तोच चांगला खेळ सातत्याने विश्वजितच्या वतीनं पाहायला मिळाला. संघ नवीन आहे पण त्यांचा खेळ जसाचा तसा डॉट बॉल आणि इकॉनॉमिकल षटकाची हाताळली विश्वजितची. परत एक चांगला बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. हातच उघडू दिलेले नाहीयेत, खोलू दिलेले नाहीयेत बॅटर्सला. पहिले ओव्हरमध्ये आपण पाहिलं, जरी त्या ओव्हरमध्ये वाईट बॉल नो बॉल आला असेल तरी 5 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव. त्याच्यामुळे ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये नेहमी चर्चेमध्ये हे नाव असतं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय. भरपूर मागणी असते. आणखीन एक डॉट ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हर नंतर हे तिसरंही षटक चांगलं टाकलंय. 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये धाव आली फक्त 1 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम ईश्वरी 11 सोनारपाडा 14-2. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये आपण जर व्यवस्थित लक्ष वेधलं तर 10 डॉट बॉल्स आहेत आणि म्हणूनच डॉट बॉल्स सुद्धा मोठा इम्पॅक्ट टाकून जातील. अजूनही 3 षटकात जे जमवता आलं नाही आता पुढच्या 3 षटकांमध्ये जमवावं लागेल. अजूनही योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतायत. करण ठाकूर यांच्या वतीने एक षटकार जरूर आलाय पण त्यानंतर त्याने 3 डॉट बॉल्स घेतले, त्यामुळे षटकाराचं महत्त्व निघून गेलंय. पण आता मात्र अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी असताना ते महत्त्व ओळखताना, या स्पर्धेचं गांभीर्य ओळखताना ईश्वरी 11 सोनारपाडा या संघाला ती मजल मारावी लागेल. जसा उल्लेख विश्वजितने केला होता की आपण 65 ते 70 धावांपर्यंत रोखू शकू, पण मात्र त्यावर खूप चांगलं काम आतापर्यंत राहिलेलं आहे. पोगावचं 3 षटकांमध्ये रोखलेलं आहे सोनारपाड्याला फक्त 14 वर. प्रेक्षक पहा, या दमदार पावसामध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे. सोनारपाड्याचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सोनारपाड्याचा कॅम्प दाखवण्यात आलाय पण तो सध्या अडचणीमध्ये आहे. संघ अविनाश शेळके. शॉर्ट बॉलचा वापर, हवेत आहे, पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अविनाश सांगतो मीच घेणार. कॅच ड्रॉप समोरच्या खेळाडूकडून देखील सुटली आहे आणि इथे रन आउटची संधी आहे. अंपायरचा सिग्नल, OUT आउट. आउट होईल इथे फलंदाज आणि आणखीन एक धक्का बसतोय ईश्वरी 11 सोनारपाडाला. जे व्हायचंय ते होऊनच राहील असं म्हणतात ना, ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जरी झेल सुटला पण मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बादला. एफर्ट्स बघा, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती पण बॉल हातातून निसटला. चांगला बॅकअप होता, स्वतः अविनाश बॉलपर्यंत पोहोचला, बॅटिंग एंडला थ्रो केला आणि बघा डायरेक्ट हिट. फलंदाज पॉपिंग क्रीज पासून खूप दूर राहिलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता फलंदाज होतोय बाद. धक्का बसतोय तिसरा. 3 विकेटचा विनाश केला अविनाशने या मॅच मध्ये. सुरुवातीला 2 विकेट घेतल्या. या रनआउट मध्ये देखील त्याचाच थ्रो खूप महत्वाचा ठरला. त्याने झेल देखील सोडलाय आणि 3 विकेटच्या विनाशामध्ये महत्वाची भूमिका अविनाशची आहे. अप्रतिम गोलंदाजी, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि शेळके ब्रदर्स पोगाव म्हटल्यानंतर या ग्राउंडवर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मध्ये त्यांची चमकदार कामगिरी सातत्याने होत आली आहे. काय हंगाम राहिला होता त्यांच्यासाठी, इम्प्रेस केलं होतं. 15 धावा, 3 फलंदाज बाद. कुणाल सर, काल देखील आपण पाहिलं तर काल 5 अर्धशतकं राहिली. काल 2 वेळा वडवली ब संघाने 100 उलांडलेले आहे. त्याचमुळे त्या गोष्टींवर लक्ष घालताना आपण देखील 60-70च्या पलीकडे जायला हवं. तोच अभ्यास आतापर्यंत थोडासा अपूर्ण राहिलेला आहे ईश्वरी 11चा. पण अजूनही जर आपण पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 17 चेंडूंमध्ये जर 50 किंवा 60 धावा गोळा केल्या तर कुठेतरी एक चांगला धावफलक आपल्याला पाहायला मिळू शकेल ईश्वरी 11 सोनारपाडाचा. एक्झॅक्ट. आणि त्याचा प्रयत्न करण्यासाठीच आता दुसरा आयकॉन खेळाडू सौरभ मात्रे आलाय खार्डीचा. आणि सौरभसाठी देखील मागचा हंगाम खूप चांगला गेलाय.
टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये चांगली कामगिरी करत आलाय सौरभ म्हात्रे. एक चांगला ऑलराऊंडर तो देखील आहे. जसा स्पेल संपला विश्वजितचा, आता तो येतोय मैदानामध्ये अविनाशच्या विरुद्ध. शॉर्ट बॉलचा वापर, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, त्याची देखील विकेट मिळू शकते. अविनाशने विनाश केलाय चौथ्या विकेटचा आणि इथे आणखीन एक विकेट, आणखीन एक मोठा धक्का. टीम ईश्वरी 11 सोनारपाडाला सौरभ गोल्डन डकचा शिकार. नशीब नाराज आहे ईश्वरी 11 सोनारपाडा या संघावर, असंच कुठेतरी दिसून येतोय. पहिल्या षटकापासून तो गोलंदाजांचा दबदबा आहे. हाफ ट्रॅकर होता, नजर चुकली होती, स्ट्रोक खेळताना हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, बॉल हवेत राहिलाय आणि खूप चांगला इम्पॅक्ट विश्वजित ठाकूरच्या मागोमाग अविनाश शेळकेने केलाय. विश्वजित यांना विकेट जरी मिळाला ते इकॉनॉमिकल राहिलेत, पण अविनाशने, जसा आपण उल्लेख करता कुणाल सर, या ठिकाणी विनाश केलेला आहे. 3 विकेट्स त्यांच्या नावावर आणि त्यांच्या षटकामध्ये एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. 4 विकेट आतापर्यंत आल्या, त्याच्यामध्ये 3 विकेट या अविनाश आहेत. त्याच्यामध्ये एक रनआउट झेल सोडल्यानंतर त्यानेच केला. न्यू बॅटर रितेश आलाय. रितेश म्हात्रे न्यू बॅटर अविनाशच्या समोर. अविनाशने देखील 3 महत्वाचे धक्के दिलेत. त्याच्या विरुद्ध शॉर्ट बॉलचा वापर, अविनाश बरोबर टप्प्यावर इथे हिट करतोय बॉलला आणि तिथून त्याला चांगली मदत प्राप्त होते आणि पावसाच्या सरी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये अप्रतिम गोलंदाजी. वाट पाहावी लागते प्रेक्षकांना मोठ्या फटक्यांची, कारण एक मात्र षटकार करण ठाकूरच्या बॅटमधून आलेला आहे. नवीन फलंदाज रितेश यांची सुद्धा झोप उडवणारा बाउन्सर अविनाश शेळके याने हाताळलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. बॅकफुटला जात असताना फक्त पंच केलाय. कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान कोणी नाहीये. सिंगल तिथे कंप्लीट केलीये. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा, 16ला 4. ईश्वरी 11 सोनारपाडा. हायवेला ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घ्यावा लागतो आणि तोच या ठिकाणी प्रयत्न करायला हवा, कारण एकही मोठा स्ट्रोक या मागच्या 2 षटकांमध्ये आला नाहीये. डॉट बॉलची संख्या वाढते, जवळपास 12 डॉट बॉल्स आतापर्यंत आलेले, 1 षटकार आलेला आहे. त्याचमुळे आता थोडीशी नीती बदलावी लागेल सोनारपाडा संघाला धावांचा जो ओघ आहे वाढवण्यासाठी. करणने पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता. आल्या आल्या बॅटिंगला ऑन साईडला पूल केलाय. हाफ आर्म पूल ऑन साईडला दिशा दिली आहे. 1 रन इथे कंप्लीट होते. स्वतः अविनाश धावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. हा चपळ आहे, हा चतुर आणि तेवढा चालाक आहे. भरपूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचला अविनाश. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावर असताना फक्त 1च धाव येते करणच्या खात्यात. जबरदस्त बॉलिंग अविनाश. आकडे खूप चांगलेच आहेत स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. 3 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये, 11 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. बघा, प्रेक्षक या ठिकाणी पावसाची तमा न बाळगता क्रिकेटचा खेळाचा आनंद घेताना आपण पाहतोय, कारण या ठिकाणी दर्दी प्रेक्षक आहेत आणि दर्दी प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा मात्र एक पर्वणी ठरलेली आहे. सर्व प्रेक्षकांचं 70 स्पोर्ट्सच्या वतीनं, आरके ट्रॉफीच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करतोय. 4 गडी बाद, 17 धावा, शेवटचा 1 बॉल बाकी या 4थ्या षटकातला. शेवटचा बॉल या 4थ्या ओव्हरमध्ये. अविनाश न्यू बॅटर रितेशसाठी चांगला बॅकफुट पंच इथे पाहायला मिळतोय. बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये, परंतु तिथे पाऊस पडलाय आणि पडतोय देखील, त्याच्यामुळे बॉल थोडासा थांबलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3री मिळू शकते आणि 3री देखील कंप्लीट. 3 धावा येतील शेवटच्या बॉलवर. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5च्या सरासरीने 20 धावा, 20ला 4. ईश्वरी 11 सोनारपाडा. वेळ आहे तोपर्यंत खेळ चांगला होण्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण जर विचार केला तर याच गतीने खेळले तर 30 पर्यंत, 4च्या गतीनं 28 पर्यंत, 6च्या गतीनं 32 पर्यंत, 8च्या गतीनं 36 पर्यंत. पण मला असं वाटतं की 15च्या गतीनं धावांचा वेग देण्याची गरज आहे सोनारपाडा संघाला, तरच कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळू शकेल. पण 2 स्पेल कुणाल सर खूप चांगले पाहायला मिळाले, विश्वजित आणि अविनाशचे. आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल आणि ती टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेतली असेल. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024चा आयोजन. 5 लाख, 3 लाख, 1 लाख आणि 1 लाख असं पारितोषिक असेल या स्पर्धेमध्ये. आणि किवळे, देहू पुणे इथे ही स्पर्धा रंगेल. उमेश नायडू, साजिद तांबोळी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. या स्पर्धेचे आयोजक आहेत संदीप भाऊ गोजगे, उदय कन्स्ट्रक्शन्स. तर ज्ञानेश्वर शेळके गोलंदाजीसाठी मलिंगा या टीमचा ज्ञानेश्वर शेळके. आणि या क्रीडांगणावर खेळण्याचा अनुभव आहे ज्ञानेश्वर शेळकेला. एक चांगला गोलंदाज. साइड आर्म ॲक्शन आणि प्रॉपर बाउन्स सुद्धा रबर बॉलला देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. ज्ञानेश्वरची सुद्धा या षटकाची सुरुवात डॉट बॉलने होते. अजूनही 11 ऑपॉर्च्युनिटीज आहेत ईश्वरी 11 सोनारपाडा संघाकडे.
दुसरा बॉल पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायरकडे मागणी होते वाईट बॉलसाठी, परंतु स्पष्ट नकार पंचांकडून. आणि आणखीन एक डॉट. ज्ञानेश्वर शेळके एक वेगळा अंदाज गोलंदाजीतला, परंतु ताकद जोगतो गोलंदाजी करत असताना. 16 चेंडू निर्धाव आलेत या पहिल्या डावामध्ये. 16 डॉट बॉल सोनारपाडा टीम कडून खेळण्यात आलेत आणि त्याच्यामध्ये एक षटकार आलाय, हे मात्र विशेष आहे. 20 धावांमध्ये करणच्या बॅटमधून. परत एक वेळा बॅकफुटला गेलाय, बॉल हवेत आहे, स्लाइस होतोय, पॉइंट मधून निघतोय डीप मध्ये. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रितेश मात्रे करतोय आणि 2 धावा मिळतील रितेशच्या खात्यात. कनेक्शन तितकंसं कन्व्हिन्सिंग नव्हतं आणि त्याचमुळे बॉल काही का हवेत होता. बॅकवर्ड पॉइंटला अडवला गेला, तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धावांची वाढ झाली. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 4 गडी बाद 22. टाइम जर आपण पाहिलं तर परफेक्ट टाइम मॅच केलेला आहे गोलंदाजाने आतापर्यंत आणि म्हणूनच हा डाव व्यवस्थित खेळला जातोय शेळके ब्रदर्स भोगावकडून. परत एक वेळा कॅचेटचा कॉल आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान फिल्डर फक्त एकच धाव रितेशच्या खात्यामध्ये. हे षटक भन्नाट टाकले. आतापर्यंत 4 बॉल टाकून झालेत आणि 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा. प्रॉपर बॉलिंग युनिट शेळके ब्रदर्स भोगाव या संघाचं पाहायला मिळते. जो गोलंदाज येतोय तो संघासाठी चांगलं काम करतोय, पण करण ठाकूर यांच्या वतीनं पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, पण त्यानंतर त्यांनी पॉज घेतला. त्यांना ऍक्शन मध्ये यावं लागेल. शॉर्ट बॉलचा वापर चांगला सापटलाय. अपील आता आहे आणि ज्या पद्धतीमध्ये धावत सुटलाय करण, असं दिसतंय की बॅटला चाटूनच गेलाय आणि त्याच्यामुळे आउट इथे घोषित केलं गेलं आणि आणखीन एक धक्का बसतोय. 5वी विकेट इथे गमावली आहे. 5 विकेट गमावल्यानंतर धावा आहेत फक्त 23. या ग्राउंडवर सिल्वर स्टारच्या बरोबरने प्रॅक्टिस करण्याचा अनुभव आहे अविनाशकडे, त्याचबरोबर ज्ञानेश्वर शेळकेकडे आणि त्याचमुळे त्या अनुभवाचा फायदा होतोय. या ग्राउंडवर त्यांना माहिती आहे पाऊस पडल्यावर कशी गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लेंथला हिट करायचं, आणि तेच अविनाशने केले 3 विकेटमध्ये. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर देखील तेच करतोय. हा चांगला बाउन्सर, त्याने आपटलेला बॉल, त्याच्यावर विकेट मिळाले. करण आउट. आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्ट बॉल पिच करतो, हार्ड लेंथला ठेवते. त्यांना माहिती आहे की या रबर बॉलला चांगला बाउन्स मिळणार आहे आणि तो बाउन्स वेगाचा असेल आणि म्हणूनच प्रत्येक बॉलवर एक डेडिकेशन ज्ञानेश्वर शेळके यांचं पाहायला मिळालं. या षटकाचा व्यवस्थित आपण आढावा घेतला तर या षटकात ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जाते 1 विकेट आणि 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. तर हे षटक सुद्धा फायद्याचंच राहिलेलं आहे शेळके ब्रदर्स भोगाव या संघासाठी. धावसंख्या आपण पाहिली तर झाले 5 गडी बाद 23 धावा. शेवटचा एक बॉल या 5व्या षटकातला. ज्ञानेश्वर शेळके परत एक वेळा आपटलेला बॉल, थोडासा मागे खेचलेला बॉल. हा मलिंगा या टीमचा यशस्वी ठरतो या षटकामध्ये. 3 धावा 1 विकेट या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 5चा खेळ संपला. 23 ला 5. ईश्वरी 11 सोनारपाडा. वेग तर आहेच ज्ञानेश्वर यांच्याकडे, पण बॉलला आतल्या बाजूने टर्न सुद्धा मिळतो आणि त्याचमुळे त्या वळणाच्या, त्या वेगाच्या, त्या बाउन्सरच्या जाळ्यामध्ये फलंदाज फसतायत. हे षटक होतं फक्त 3 धावांचा. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 23 झाले. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कन्स्ट्रक्शन मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळते. कोणगावमध्ये आपण आहोत आणि या मैदानावर मागच्या 2-3 वर्षांमध्ये 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळालेल्या आहेत आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक संघाचं, प्रत्येक संघमालकाचं आवडीचं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. हे स्टॅट्स सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. सर्वात जास्त धावा ओमी केनीनेच केल्यात. त्याचं कारण आहे 2 अर्धशतक त्याच्या खात्यामध्ये. 156. दिनू कांबळे 119. ऋतिक पाटील 98. महेश 91. प्रथमेश मात्रे 67. आशिष 55. योगेश पवार अर्धशतक. भावेश नाईक 47. सुहास पवार 45 आणि राहुल केने 31. शेवटच्या ओव्हरमध्ये कल्पेश उमराटकर पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. फुटवर्कच नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट. आजकालचं क्रिकेट हे फलंदाजांचं राहिलेलं आहे, पण तुमच्याकडे जर गुणवत्ता आहे तर गोलंदाज या नात्याने सुद्धा एक चांगली खेळ तुम्ही तुमच्या संघासाठी करून देऊ शकता आणि तेच एकंदरीत 4 गोलंदाजांनी करून दिले पोगाव संघासाठी. आणखीन एक शॉर्ट बॉल, प्रयत्न इथे होईल. तो स्विंग पूल नाहीये, परंतु तिथे प्रयत्न नक्की केले जातात खेळाडूंकडून आणि 1 धाव ऍड होईल इथे फलंदाजाच्या खात्यामध्ये. अफजलभाई मखदूम यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. एक आख्यायिका आहे प्रतीक 11 डिंगडॉंग पुणे या संघाची. गेले कित्येक वर्ष अधिराज्य गाजवले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या टीममध्ये ते खेळले देखील आहेत. व्यवस्थापक म्हणून त्यांनी कामही पाहिले आणि आज इथे उपस्थित होत आहेत.
त्यांचं सहर्ष स्वागत. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ते देखील भरवत असतात गोळीबार मैदान पुणे येथे एजाज कुरेशीच्या बरोबरीने. तर नक्कीच आढावा घेण्यासाठी कदाचित तिथे आले असतील कसा फॉर्मॅटमध्ये स्पर्धा कराव्यात. आणि त्याचबरोबर NB ट्रॉफीच्या आयोजक म्हणून सचिन बाड इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि आता शेवटचे 2 बॉल या पहिल्या सत्रातले शिल्लक. निश्चांक असू शकेल. 24 तर आतापर्यंत झालेले आहेत आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेत, एकदम खर्च केलेत कल्पेशने. कमी गतीने लेंथ बॉल, आणखीन एक वेळा रनआउटची संधी आणि ती गमावली आहे. तर बायच्या स्वरूपात धाव दिली जाईल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 25. रन बॉल देखील करू शकलेले नाहीयेत ईश्वरी 11 सोनारपाडा. शेवटच्या बॉलवर फटका तर चांगला रितेशचा. तिथे फिल्डर त्याच्या समोर थोडासा बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रितेश करेल का हे पाहायचंय. 2 धावा इथे पूर्ण होतील आणि 2च धावा मिळतील. पहिलं सत्र संपलंय. निश्चांक या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय टीम सोनारपाडाच्या नावावर लागलाय. सर्वात कमी धावसंख्या त्यांनी उभारली. 6 ओव्हरमध्ये 28 आणि 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आता शेळके ब्रदर्स पोगाव या टीमला करावा लागेल. 29 टू विन. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. या पण ऐकूया मनीष पाटील आणि यांच्या बरोबरीने समालोचन कक्षामध्ये विशाल पाटील यांचा आवाज. तर 27 धावा झाल्यात. 28 धावांचं लक्ष्य असेल. 28 टू विन. 24 होत्या, त्याच्यानंतर एक बायच्या स्वरूपात आणि शेवटच्या बॉलवर 2 अशा टोटल धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. 27 आणि लक्ष्य असेल 28 धावांचं. 28 टू विन. तो शेळके ब्रदर्स पोगाव. बॉलिंग स्टॅट तुम्हाला पाहायला मिळतं. अविनाश शेळके 2 षटकं 14 धावा खर्च करताना 3 विकेट्स. ज्ञानेश्वर शेळके 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये, 3 धावा त्यांनी खर्च केल्या. कल्पेशचं शेवटचं षटक जे 4 धावांचं होतं आणि विश्वजित यांची 2 षटकं जी 6 धावांची होती. फॉलोअप विकेट्स, पहिला विकेट 5 वर, दुसरा विकेट 7 वर. एकूण 5 विकेट्स डाऊन झाले. योगेश पाटील यांना 3 धावा बनवता आल्या. सूरजने 2 धावा बनवल्या. अमोल पाटीलला 2 धावांची साथ देता आली. करण 7 वर बाद झाले. सौरभ 0 वर, गोल्डन डक वर. रितेश नाबाद राहिले 11 वर आणि अनिकेत यांना 4 संधी मिळाल्या पण त्यांना खातं खोलता आलं नाही. तर अशा पद्धतीने 36 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे शेळके ब्रदर्स पोगाव या संघाला. तर पाहूया त्या धावांचा पाठलाग केला जाईल की धावा अडवला जाईल. आपण सेकंड इनिंगमध्ये आहोत आणि माझ्यासोबत आहेत जॉईन विशालजी पाटील, रोहितजी हिंगे हे सुद्धा पाहायला मिळते आहेत. ते NB ट्रॉफीचे डिजिटल क्रिएटर आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करतोय. सचिनजी बाड असतील, अफजलजी मखदूम असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण उच्चांकांचा विचार करत होतो. जर उच्चांक पाहिला या स्पर्धेचा सांघिक धावफलक जो होता तो जास्तीत जास्त 123चा राहिलेला आहे आणि आतापर्यंत जर आपण या स्पर्धेचा आढावा घेतला तर हा निच्चांक राहिलेला आहे जो आहे जवळपास 27 धावांचा. आणि त्याचमुळे नको असलेले रेकॉर्ड सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या सोबतीने असतात आणि त्याचीच साक्ष आपल्याला मैदानात मिळते. विशालजी आपलं समालोचन कक्षामध्ये आहे, स्वागत, वेलकम. जे प्रेक्षक थोडा लेट जोडले गेले असतील ते देखील संभ्रमात पडले असतील की एक्झॅक्टली हे झालं काय. कारण ज्या क्रीडांगणावरती नेहमी आपण जास्तीत जास्त रन्स बनताना पाहतो त्या क्रीडांगणावरती पहिल्या सत्रानंतर फक्त 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष्य. क्रिकेट ही अडथळ्यांची शर्यत आहे आणि त्याचमुळे जरी या धावा अडवल्या गेल्या तरी आपण आश्चर्य व्यक्त करू शकत नाही. कित्येक वेळा अनपेक्षित गोष्टी घडत असतात. फक्त तुम्हाला तुमचं डेडिकेशन ठेवायचंय, तुमची शिस्त ठेवायची, तुम्ही जिंकणार आहात, तो आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. आणि तोच आत्मविश्वास आता पाहूया योगेश पाटील, अमोल पाटील आणि टीमवर आहे का. कारण या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकाला नवनवीन गोष्टी पाहायच्या असतात आणि त्याचमुळे या लो स्कोरिंग मॅचला देखील प्रत्येक प्रेक्षक त्याच दृष्टिकोनातून पाहतोय की हा लो स्कोरिंग सामना जरी असला तरी शेवटच्या बॉलपर्यंत जायला हवा. ची ब्रँडिंग असलेल्या टी शर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात. कस्टमाइज टी शर्ट्स आहेत, बिलीव्ह अँड अचीव्ह. आणि काल लॉन्चिंग झाली या सर्व टी शर्टची. तुम्हाला हवे असतील तर आपण 70च्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या तुम्ही माफक दरामध्ये खरेदी करू शकता. आणि एक ब्रँड आहे 70 स्पोर्ट्स तुम्हाला पाहायला मिळते वेगवेगळ्या माध्यमातून. नक्कीच खेळाडूला खुलवण्यासाठी
ते प्रयत्न करतात, वेगवेगळे कॉन्सेप्ट्स आणतात आणि तेच कॉन्सेप्ट तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून. यानंतर आपण विनर्स विनर्स असा सामना खेळणार आहोत. म्हणजेच साहिल 11 गोरसई ब वर्सेस या सामन्यातील जो विजेता संघ असेल तो पुढचा सामना खेळला जाणार आहे. 36 चेंडू 28 धावांची गरज आहे. स्टॅट्सवर तर लक्ष द्यायचंच आहे सोनारपाडा टीमला, पण पहिल्या 2 षटकांवर विशिष्ट लक्ष द्यावं लागेल. जी पॉवर प्लेची षटकं आहेत त्या ठिकाणी चांगलं काम झालं तर मग पुढची 4 षटकं थोडी सोपी जातील गोलंदाजांसाठी आणि संघासाठी. तरी पाहिलं गेलं तर 28 धावा डिफेंड करणं हे फारच अवघड कार्य आहे. बट पहिल्या सत्रामध्ये काय गोलंदाजी राहिली, प्रत्येकी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण स्पेशली विश्वजित ठाकूर 2 ओव्हरचा स्पेल जर पाहिला तर फक्त 6 धावा त्याने खर्च केला. आणि त्यानंतर स्पेशली अविश शेळकेचा मी आवर्जून उल्लेख करेन, त्याने देखील 2 ओव्हरचा स्पेल 14 धावा खर्च करून 3 विकेट्स त्याने काढले. आणि ॲट दी एंड ज्ञानेश्वर शेळके आणि तसेच कल्पेश उमराटकर यांनी देखील फक्त त्यांच्या वैयक्तिक एका षटकामध्ये 3-3 धावा खर्च केल्या. ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्स राहिला. बघा, आपण म्हणतो की बॅटिंगमध्ये पार्टनरशिप आवश्यक असते, बट त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये देखील पार्टनरशिप आवश्यक असते. आणि पार्टनरशिप पाहायला मिळाली फर्स्ट ऑफ ऑल विश्वजित आणि अविची, आणि त्यानंतर ज्ञानेश्वर आणि कल्पेशची. निराशेपासून आशेपर्यंतचा प्रवास म्हणजेच क्रिकेट, आणि तोच आता प्रवास पूर्ण करायचा आहे या ठिकाणी ईश्वरी 11 सोनारपाडा संघाला. पण 2 आघाडीचे फलंदाज कोण आहेत तर एका बाजूला सुमित ढेकळे आणि एका बाजूला तुषार शेळके. पहिलाच बॉल पाठवलाय थेट डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. सुमित ढेकळेचा कॅच ड्रॉप झालेला आहे. ओला साबण हातातून निसटावा तसा हा झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवर सौरभने ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून दिली होती, पण कॅच ड्रॉप. बघा, 28 डिफेंड होतील नाही होतील ती तर नंतरची गोष्ट, पण तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न तर करायला हवेत. आणि संधी निर्माण केली होती अगदी पहिल्याच बॉलवरती सौरभ म्हात्रेने, बट कॅच झाली आहे ड्रॉप. संधी मिळते सुमितला. आता स्ट्रायकर एंडला आपण तुषार शेळके पाहतो. जसा मी उल्लेख केला होता की पहिल्या चेंडूपासूनच तुम्हाला तो डॉमिनन्स दाखवावा लागेल, आणि त्यासाठी सौरभ म्हात्रेने ऑपॉर्च्युनिटी बनवली होती. मोठ्या फटक्यासाठी सुमितला प्रवृत्त केलं होतं. झेलची संधी निर्माण झाली होती. तुषार या ठिकाणी आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडी जागा सोडली होती, स्टंप्स मोकळ्या केल्या होत्या स्ट्रोक खेळताना. येतोय हा डॉट. गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होत आहे, बट डिफेंड करण्यासाठी खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर रन्स फार कमी आहेत. सौरभ त्याच्या परीने प्रयत्न करतो. अगदी जर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली असती तर एक रंगत या पहिल्या षटकामध्ये नक्कीच निर्माण झाली असती. बघा, रन्स जर आपण पाकले गेले तर तितकेसे नाही आहेत, बट तरीसुद्धा लढाऊ वृत्ती मनीष सर सौरभ म्हात्रे दाखवतं. एक्झॅक्टली, आणि ती वृत्ती तुमच्याकडे असायलाच हवी. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण जिंकण्यासाठी जातो. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला बॉलचा करतोय पाठलाग, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायला सुमितचा नकार होता, पण सरतेज शेवटी तुषारला सुमितने अँटिसिपेट केलंय, कोऑपरेट केलंय, 2 धावांचा कॉल पूर्ण केला. 2ची मिळते मदत आणि धावसंख्या पोहोचते आता 3 वर. बघा, रिस्की रन होता, बट जर आपण पाहिलं गेलं तर तुषार फुल्ली शुअर होता की रन होऊ शकतो. आणि ॲट दी एंड सुमितने देखील चांगला रिस्पॉन्स दिला, कारण एका क्षणाला असं वाटलं की रनआउटची शक्यता होऊ शकते. जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये थ्रो कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला आला असता तर रनआउट इझिली पॉसिबल होता. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 3 वरती, आणि 28च्या चेजमध्ये जास्त प्रेशर घेण्याची आवश्यकता नाही आहे. खेळपट्टीवरती उभं राहून सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा या धावा चेज होतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला बाउन्सर अँगल घेत ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. चांगलं षटक आतापर्यंत सौरभचं पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू त्याने डिलिव्हर्ड केलेत आणि फक्त खर्च केल्या 3 धावा. पकले षटक तर चांगलेच राहिलं, बट इम्पॉर्टंट गोष्ट काय की विकेट्स हवेत. स्लाइस केले बॉलला, थर्ड मॅन नाही आहे, सर्कलमधून क्षेत्ररक्षक बाहेर जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, आणि एका सिंगलवरच दोन्ही फलंदाज थांबत आहेत. बघा, सिच्युएशन बघून तुम्हाला घाई करायची आहे. या ठिकाणी सुमीचा तोच अप्रोच आहे की घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. सर्व काही सुरळीत जाऊ शकते. जरी आपण धीम्या गतीनं धावफलक पुढे नेला तरी सुद्धा 1 मिळते. धावसंख्या पोहोचते 4 वर. सुमित देखले पूर्णपणे रिलॅक्स खेळतो. त्याला माहिती आहे की फक्त टिकून राहणं गरजेचं. 28 धावा इझिली चेज होतील, आणि तीच मनस्थिती त्याच्या आपल्याला पाहायला मिळते.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, संधी निर्माण झाली होती. विकेट किपरने व्हॉलीबॉल पर्यंत बॉल मागे ढकलला. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होतात, संधी चुकली आणि त्या ठिकाणी बघा ना, एक धाव मिळाली. बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातात विसावणार होताच, पण त्या ठिकाणी संधी दोनदा हुकलेली आहे क्षेत्ररक्षकांच्या हातातून. अगदी पहिल्या षटकामध्ये 2 वेळा खऱ्या अर्थाने सुमित डेकलीला जीवनदान दरम्यान मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. बट रन्स देखील तितक्या बनवायच्या नाही आहेत. येणाऱ्या 5 ओव्हर्समध्ये फक्त 23 धावांची आवश्यकता. भरपूर सारे प्रेक्षक देखील सध्याच्या घडीला यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि नो डाऊट अगदी कालचा संपूर्ण दिवसभरामध्ये देखील 2 लाखपेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी अगदी या स्पर्धेचा आनंद यूट्यूबवरती घेतला होता. स्पेशली 70-70 ऑल टीम. जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण भरपूर चांगला ब्रॉडकास्ट त्यांच्या माध्यमातून. ऊन पाऊस त्यांना थांबवत नाहीये. प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचं तेच डेडिकेशन राहिलेलं आहे क्रिकेट प्रती आणि म्हणूनच घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत एक प्रॉपर क्रिकेट पोहोचवण्याचं काम पूर्ण 70-70 स्पोर्ट्सची टीम करते. नवीन गोलंदाज प्रथम अराउंड विकेटनं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, पोहोचणार नाही बॉलपर्यंत. एक सिंगल तर होते, पूर्ण अजूनही दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का पाहूया. अजूनही धीम्या गतीनं धावण्याचा वेग दिसतोय, कारण सुमित स्ट्राईकवर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच सिच्युएशन तर पोगाव संघाच्या बाजूने आहे, पण मी गोलंदाजांचं कौतुक करेन, सौरभ म्हात्रेचं कौतुक करेन. सौरभने पहिल्या षटकावर खूप चांगलं काम केलंय. 100% एफर्ट सौरभच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. त्यामागोमाग प्रथम ठाकूर आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय आणि आता प्रथमच्या बॉलवर केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. येतोय सुमितच्या बॅटमधून बाहुबली षटकार. बघा 2 जीवनदान दिले या अगोदर सुमित डेकलेला आणि सुमित देखील किती वेळ शांत बसेल, कारण लक्ष तितकं मोठं नाही आहे. सामना लवकर समाप्त करण्याची मनस्थिती दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळत आहे आणि हा पहिला मोठा फटका सिक्सर येतो सुमितच्या बॅटमधनं. यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता. थोडासा फटका खेळताना संभ्रम सुमितच्या खेळण्याच्या शैलीमध्ये जाणवला. बॅटची हलकीशी एज होती, बॉल शरीरावर आदळतोय. येतोय हा डॉट बॉल. बघा बॉडी लाईन अटॅक, तिन्ही स्टंप रोखून खेळण्याचा प्रयत्न होता आणि थायपॅडवर हा बॉल आदळलेला आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबले 13 वर. सेफ्टी इक्विपमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटचा खेळ खेळताना आणि त्या ठिकाणी थायपॅडवर बॉल आदळला आणि लगेचच ते थोडेसे झुकले वाकले, पण नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये ती डेडिकेशन प्रत्येकाचं पाहायला मिळते आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ठाम राहताना पाहायला मिळतात. आतापर्यंत सुमित यांच्या वतीनं 10 धावांचं योगदान मिळालं. तुषार यांच्या वतीनं 3 धावांचं योगदान. प्रथम यांनी आतापर्यंत षटक हाताळलंय 8 धावांचं, म्हणजे 2 चेंडूमध्ये त्याने 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आहे बाकी या षटकातला. प्रथम ठाकूर अराउंड विकेट. यावेळेस हवेत आहे बॉल. ऑपॉर्च्युनिटी बनते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, पण या ठिकाणी एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचमुळे मोकळ्या क्षेत्राचा आढावा घेऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केले जात आहे. सुमितच्या वतीनं मिळतात या 2 धावा. 2 ची वाढ धावसंख्या 15. येस, एक 2-2 धावा देखील आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललेल्या आहेत टीम पोगावला. स्पेशल बघा पहिलं जे सेशन होतं, फर्स्ट इनिंग होती, तिथेच खऱ्या अर्थाने फुल डॉमिनेट केलं टीम पोगावने. गोलंदाजीमध्ये फिल्डिंग चांगली राहिली. इनिशियल लेव्हल्सला विकेट काढले आणि आता फलंदाजी देखील तितकी चांगली होत आहे. यावेळेस स्लॅश केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत, पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सिंगल तर होते पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. आउटफील्ड स्लो आहे, त्याचमुळे थोडासा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होतोय, पण या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? आतापर्यंत आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तेच पाहिलेलं आहे. जेव्हा मिसफील्ड्स होते अशा वेळेला 1च्या बदल्यात 2 धावा, 2च्या बदल्यात 3 धावा, 3च्या बदल्यात 4 धावा फलंदाजांना मिळतात. या 3 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 18 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 10 धावांची. यानंतर होणारा सामना आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. टीम असाईल 11 गोरसेबी त्यांचा विपक्षामध्ये. या मागची विजेता टीम, त्यानंतर चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी त्यांच्या विपक्षामध्ये NP स्पोर्ट्स उत्तन आपल्याला खेळताना दिसणार. हो, या ठिकाणी बॅट स्विंग होती. बॅटची एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज तुषार होत आहेत बाद. धक्का बसतोय पहिला. शेळके ब्रदर्स पोगावला 18 धावात 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवश्यकता 10 धावांची. जवळपास सामना शेळके ब्रदर्स पोगाव या संघाच्या बाजूने झुकलेला आहे, पण म्हणतात ना की जिद्द असली
तर हरलेली मॅच सुद्धा जिंकता येते. अजूनही ती जिद्द जपून ठेवावी लागणार आहे. या ठिकाणी प्रेक्षक बघा, मिळेल ते संसाधन परिधान करून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. सर्वांकडे रेनिंग जॅकेट्स आहेत, काही तर पावसात भिजत आहेत आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. मिळेल त्या जागेवर बसून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहतोय RK फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी जसे ऑनलाईन प्रेक्षक सकाळपासून आपण स्क्रीनसमोर पाहतोय, तसेच ऑफलाईन प्रेक्षक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येऊन आपण मजा घेताना पाहतोय. हा पॅव्हेलियन बॉक्स आहे, तो म्हणजेच ईश्वरी 11 सोनारपाडा या संघाचा. थोडे निराश चेहरे आपण पाहतोय, कारण खेळ मनासारखा होत नाही. आता पोगाव संघाचा पॅव्हेलियन बॉक्स दाखवला जातोय, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण खेळ चांगला होते. ह्याच भावना आपण विविध समर्थकांच्या चेहऱ्यावर पाहत असतो. जर आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे तो आनंद, आणि जर खेळ चांगला होत नाही तर ती निराशा. पुन्हा एकदा ज्याने एक इम्पॅक्ट टाकला होता पहिल्या षटकावर, सौरभ म्हात्रे यांना बोलवण्यात आलेलं आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. आयकॉन आहे आणि सौरभ म्हात्रे या आयकॉन गोलंदाजाने आयकॉनिक सुरुवात मिळवून दिली. पण त्यानंतर प्रथम ठाकूरचं जे षटक आहे ते 13 धावांचं राहिलं. सौरभचं षटक हे 5 धावांचं होतं. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत सौरभ. आता ही तिसरी ऑपॉर्च्युनिटी एकाच डावामध्ये सौरभने निर्माण करून दिली होती. बॅटची लिडिंग एज आणि बॉल विकेटकीपरच्या मागे मिळते 1 धाव. धावसंख्या 19. बघा, सुमित आणि सौरभचे बॅटल अगदी पहिल्या षटकापासून रंगले आणि ऑलमोस्ट 3 वेळा सौरभने अगदी विकेट काढलीच होती, बट कॅचेस पकडल्या गेल्या नाही आहेत. तो सर्वात मोठा मायनस पॉईंट राहिला आतापर्यंत या इनिंगमध्ये टीम सोनारपाडासाठी. आणि पहिल्याच बॉलवर ती ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली होती या डावाच्या. चांगला बॉल विश्वजितसाठी. थोडासा डाव्या बाजूने बॉडीवेट त्यांनी ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ खूप चांगला निवडला होता गोलंदाज सौरभ म्हात्रे. समोर आयकॉनिक खेळाडू खेळत आहेत, पण मी सुद्धा माझ्या संघाचा आयकॉन आहे आणि त्याचमुळे संघामध्ये निवड झाले तर 100% खेळ देण्याचा प्रयत्न सातत्याने तो करतोय. हुक करायचं होतं बॉलला, बॉल फाईन लेगला जातोय. 1 धाव मिळते, 1 धावेची वाढ. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते. आता 20 वर जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. बघा, मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, बट सध्याच्या घडीला अजून देखील सौरभचे प्रयत्न सुरू आहेत. बट भरपूर सारे प्रेक्षक अथवा या गोष्टी देखील वाट पाहत असतील की सामना समाप्त कधी होईल. फारच जास्त बाउन्स पाहायला मिळाला. अंपायरने सांगितलं की यस, व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. म्हणजे ओव्हरमधला जो एक बाउन्सर होता तो देखील इथे कंप्लीट झाला. आणि जिंकण्याकरिता आता जर आपण विचार केला तर आवश्यकता असेल फक्त 7 धावेंची. जे पर्याय आहेत ते पर्याय वापरतोय सौरभ आणि या ठिकाणी खेळण्यासाठी प्रवृत्त केलं लॉंग ऑफला आणि परतावं लागेल फलंदाजाला. शेवटी आता सुमितला परतावं लागते. हा 4था प्रयत्न होता सौरभचा सुमितला बाद करण्याचा आणि हा 4था प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, फुटवर तिथंच नव्हतं, बॅकफुटला बॅलन्स केलं आणि एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज सुमित होत आहेत बाद. धक्का दुसरा. धावसंख्या 21, आवश्यकता 7ची. सुमित बाद झालेत, बट ही विकेट मी म्हणेन खऱ्या अर्थाने ज्या परिस्थितीमध्ये आलेली आहे की मॅचच्या रिझल्टवरती जास्त काही फरक टाकणार नाही आहे, कारण फक्त 7च धावांची आवश्यकता आहे. सौरभ आणि सुमितची बॅटल फार रंगली. या अगोदर 3 कॅचेस देखील ड्रॉप झाला, बट फायनली सौरभने दरम्यान सुमित डेकलेची विकेट काढली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, विश्वास येतो. इक्वेशन फार सोपं आहे, फक्त 7 धावांची आवश्यकता. पराभवाच्या छायेत असताना सुद्धा आपला 100% खेळ देऊन प्रेक्षकांना आपल्या दिशेने आकर्षित करायचं आहे, ते प्रत्येकाला जमत नाही आणि या ठिकाणी सौरभ ते करून दाखवतोय. कारण संघ जरी अडचणीमध्ये आहेत त्याने त्याचं 100% योगदान आतापर्यंत दिलेले आहे. 2 षटकांचा आपण व्यवस्थित आढावा घेतला तर विकेट टेकर म्हणून देखील ते आता पुढे आलेले आहेत. नवीन फलंदाज विश्वास. स्ट्रायकर एंडला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडलाय. अपर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता विश्वासचा, पण बॉलचा वेग भन्नाट आहे. पण या ठिकाणी बॉलची उंची त्या ठिकाणी लक्षात घेतली जाते आणि नो बॉल आहे, कारण या अगोदरच 1 फॉर दी ओव्हरची सूचना. आणि रेफरल आता बॉलिंग टाइम टीमकडून. आपण रेफरल आले वॉर रूममध्ये येतोय. 70 स्पोर्ट्सच्या चॅलेंज केलेलं आहे अंपायर डिसिजनला आणि हा नो बॉल आहे. तर आपण ती 1 धाव ऍड करणार आहोत. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. फ्री हिट 22 धावा, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 6 धावांची. कट केले बॉलला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये, थोडी कसरत आता करावी लागेल क्षेत्ररक्षकाला बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी. चालत ती 1 धाव पूर्ण केले विश्वजित आणि विश्वासने 1 धावेची वाढ. धावसंख्या 2 गडी बाद 23.
फक्त 5 धाब्यांची आवश्यकता आहे आणि अगदी आतापर्यंत जर आपण विचार केला खेळ ज्याप्रमाणे चाललाय कदाचित 50 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त धाबा असत्या तर सामना फार चांगला रंगला असता आणि हा फटका येतोय विजयाचा. या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना मैदानाच्या हातामध्ये जिंकला शिल्क ब्रदर्स पोगावने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पोगाव. चला टॉस देखील आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं साहिल 11 गुरसे बी आणि टीम शिल्क ब्रदर्स पोगाव. टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीमचा कॅप्टनने आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने तब्बल टाकले 2 षटक आणि 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये धावा खर्च केला. 14 विकेट काढले 3. तोच अविनाश शेळके ठरला या सामन्याचा सामनावीर. एनबी ट्रॉफीच्या आयोजनाच्या भूमिकेमध्ये जे असतात सचिनजी बाड क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत अविनाश शेळके याला. अभिनंदन अविनाश. आणि त्यानंतर टॉस देखील केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. साहिल 11 गोरसे बी